घरातील सर्व किचन आवरून ती दुपारी निवांत झाली आणि तिच्या लक्षात आले की आज वारणा भगिनी मंडळचा हळदी कुंकू आहे. कालच ग्रुपमध्ये मेसेज पाहिला. ती पटकन उठली. आधी साडीची तयारी करू लागली. साडी बघताना ब्लाऊज आधी घालून बघावा लागला, कारण ब्लाऊज बसवल्याची शाश्वती नसते. सगळंच आवरून ती मंडळात येते. बिचारी थकलेली असते, पण काय सांगू, जादू होते. मंडळात येताच तिचा चेहरा खुलतो, कारण इथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. सगळ्या मैत्रिणी छान तयार होऊन आलेल्या असतात. मैत्रिणींना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं. वारणा भगिनी मंडळ हे नेहमीच महिलांसाठी काम करतं. महिलांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार करून देतं. इथे आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येतो. सगळे दुःख विसरून, मीपणा टाकून, अहंकार टाकून आम्ही एकमेकींना भेटतो. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळ वाट. हा सण तुझा आणि माझा, मानाचा सण, ओंजळीत टाकी आनंदाचा क्षण. सोनेरी क्षणांची आठवण, महिलांनीच्या किलबिलाने वाहणारी सरिता, अतूट नात्यांनी गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडे जगावेगळे गाव, यालाच म्हणतात हळदी कुंकू हे नाव. तिळगुळ घेऊन गोड बोलावे, माणसाला माणसाशी जोडावे, मनातील असलेले आखड द्वेष या दिवशी संपवून परत नव्याने नाते जोडावे. हा सण यासाठी साजरा केला जातो. तिथे आम्ही खूप खुश असतो, खूप आनंद आणि उत्साह असतो आणि अगदी प्राथमिक शाळेतल्या मैत्रिणींसारखं आम्ही इथे गेम खेळतो. एखाद्या छोट्याशा विनोदावर खूप छान हसतो, फोटोशूट करतो. खूप सुंदर वातावरण असतं. तिळाचे लाडू, काटेरी हलवा आणि बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, त्यावर मिक्स भाजी. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा घाट. अहो, ही एक छोटीशी दिवाळीच म्हणा. नाद खुळा सण, पैठणीचा घोळ, दागिन्यांचा भार, हेअरस्टाईल, मेकअप छान आणि त्यात सौभाग्याचा मान. काही म्हणा, ह्या सणाला आम्ही बायका खूप खुश असतो. अगदी आजीबाईसुद्धा तेवढ्याच उत्साहाने सण साजरा करतात. सणाच्या निमित्तानं आम्ही मैत्रिणी एकमेकींना भेटतो. नाहीतर हल्ली मोबाईलच्या दुनियेत वेळ आहे कुठे कुणाला भेटायला. मग असं काहीतरी निमित्त लागतं. हळदी कुंकवाचा मान म्हटलं की बायका हमखास वेळ काढतातच. ह्या कार्यक्रमात गेम खेळणं म्हणजे आनंदाची पर्वणीच. कारण गेम खेळत असताना आम्ही प्युअर सोलमध्ये जातो. मनामध्ये इतकी प्युअरिटी येते की माइंड पूर्ण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतं. त्यामुळे पूर्ण लक्ष त्या गेममध्ये असतं आणि हसळणं, खिदळणं, खूप छान वातावरण असतं. मनसोक्त गप्पा, एखाद्या विनोदावर मनमुराद हसणं, सगळंच कसं छान असतं. तो क्षणच टेन्शन फ्री असतो, कारण त्यावेळी आपलं मन पूर्ण वर्तमान क्षणात असतं. आणि हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. थोडा वेळ आम्ही पूर्ण टेन्शन विसरून, घरातील टेन्शन विसरून, स्वयंपाकाचा ताण विसरून पूर्ण टेन्शन फ्री लाईफ जगतो आणि तो क्षण परत परत यावा असं आशा करतो. खूप छान छान गेम खेळतो आणि हा कार्यक्रम आम्ही एन्जॉय करतो.